ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्ताने मिळत असाल. तर सकाळचा टायमिंग आहे. आज आहे शनी अमावस्या. तर अमावस्येच्या दिवशी मी कोणकोणती सेवा करत असते तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर ना आंघोळ वगैरे झाली माझी. तर आंघोळ वगैरे झाली माझी आत्ताच. तर पहिल्यांदा आता मी काय करणार आहे, हळद आणि मीठ जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे पाण्यामध्ये आणि फरशी पुसून घ्यायची आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा. तर गोमूत्र असेल तर गोमूत्र पण टाकू शकता तुम्ही. तर मी काय करते, फरशी पुसून घेते. तर अशा पद्धतीने आहे ना फरशी पुसल्यानंतर आहे ना आपल्या घरातली निगेटिव्हिटी आहे ना दूर होते आणि कुठेतरी त्याचं कन्वर्जन जे आहे तर ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये होतं. तर त्याच्यामुळे ना दर अमावस्येला मी हळद आणि मीठ टाकूनच फरशी पुसत असते. तर ही शनिवारी येणारी अमावस्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शनिदेव, पितृ आणि हनुमानजींची पूजा केली जाते. तर शनी अमावस्येचे महत्त्व काय आहे? शनिदोष, अडचणी, साडेसाती हे कमी करण्यासाठी शनी अमावस्या खूप महत्त्वाची ठरलेली आहे. तसेच या दिवशी जप आणि पूजा त्याचबरोबर दान केल्याने ना सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. तर सगळ्यात पहिली सेवा तर म्हणजे कसं, हळद मीठ आणि गोमूत्र किंवा आपलं गुलाबजल असेल तर त्याने ना फरशी पुसून घ्यायची. तर मी सगळीकडची फरशी आधी पहिल्यांदा पुसून घेतली. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला. तर आता एका वाटीमध्ये ना मी हळद घेतलेली आहे. आपल्याकडं गुलाबजल असेल अवेलेबल तर गुलाबजल, त्याचबरोबर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून आहे ना ते मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर माझ्याकडे आता सध्याला काहीच अवेलेबल नव्हतं, फक्त मी पाणी टाकलं आणि ना उंबरठ्याला लेपन करून घेते. आता इथल्या जे घर आहेत ना त्यांना उंबरा तर नाही आहे, पण मी ना असं खालच्या साईडला आहे ना तिथं दरवाजाच्या तिथं करून घेत असते लेपन. तर त्यासाठीच मी आता हळदीमध्ये पाणी टाकलं आणि त्याचं लेपन करून घेते. शनी अमावस्या आपल्याला संयम, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माची शिकवण देते. श्रद्धा आणि मेहनतीने जीवनातील अडचणींवर मात करता येते, हाच या दिवसाचा खरा संदेश आहे. तर अशा पद्धतीने माझी दुसरी सेवा पण करून झाली. आता तिसरी सेवा म्हणजे काय, तर छान असं उंबरठ्याला आपण लेपन जे केलेलं आहे त्याच्यावरती छान अशी रांगोळी पण काढून घ्यायची आणि रांगोळी काढल्यानंतर मग त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं. हळदी कुंकू टाकल्यानंतर खूप छान वाटत होती रांगोळी. तर आपण आहे ना रांगोळी कधीच अशी पांढरी ठेवायची नाही, त्याच्यावरती हळदी कुंकू पण टाकून घ्यायचं. तर इथं काढून झाली माझी रांगोळी. त्याचबरोबर साईडला पण एक रांगोळी काढली आणि दरवाजा चौथी सेवा म्हणजे काय, तर आपल्याला आहे ना स्वस्तिक हळदी कुंकवाचं मिक्स करून आहे ना स्वस्तिक काढायचं आहे मेन दरवाजावर. तर तुम्ही पाहिलंच की मी कशा पद्धतीने ना आजची अमावस्येची सेवा केलेली आहे. तर तुम्हाला पण कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.